गेली तुम्ही 4 दिवसापासून बार्शी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताय. नेमका त्याचा मूळ विषय काय आहे? माझ्या या विषया मागण्यापैकी 2 प्रमुख मागण्या आहेत रस्ता अडवलेल्या. एक आहे साकत ते मळेगाव रस्ता. हा 2021 पासून चोरीला गेलेला आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांना तो सापडत नाहीये. आता बोलते ते आम्ही नकाशाप्रमाणे मोजणी करून तो रस्ता देऊ. यांना 5 वर्षात तो रस्ता सापडला नाही. तो 21 पासून मी प्रत्येक वर्षी यांना प्रशासनाला कळवत आहे की रस्ता आम्हाला चालू करून द्या आणि रस्ता चालू करून द्या. आणि गावातील रस्ता हा 2 वर्षापासून अडवलेला आहे. या रस्त्याबद्दल पण त्यांना मोजणीसाठी वेळ नाही, टाइम नाही, फक्त टोलवाटोलीची उत्तरे देत आहेत. तुम्ही आताच म्हणालात की टोलवाटोलीचे उत्तर देण्यात येते. गेली मागील 4 महिन्याखाली 5 महिन्याखाली त्या रस्त्याचा वाद मिटला होता ना. हा, साकत मळेगाव रस्त्याच्या विषयी आम्ही 7 दिवस आंदोलन केलं होतं गावामध्ये. त्यावेळी त्यांच्यावर अधिकाऱ्यांना इथं पाठवून रस्ता खुला करून दिला आणि परत 4 महिन्यानं तो रस्ता अडवला आणि त्याच्यासाठी मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतो. एकीकडे शासन बोलतो की रस्ता अडवण्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, त्यांच्यावर नवीन नवीन कायदे तयार केलेले आहेत. आणि इकडे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतो तर प्रशासकीय अधिकारी बोलते तर आमच्या अधिकाराखाली नाही. रस्ता त्यांच्या अधिकाराखाली असताना, त्यांच्याकडे रेकॉर्ड असताना तरी पण ते गुन्हा दाखल करत नाहीत. यावर आता तुम्ही तहसीलदार आणि संबंधित जिल्हा बांधकाम विभागाचे जे अधिकारी आले त्यांच्याकडनं तुम्हाला कोणतं उत्तर देण्यात आलं? ते बोलते की आम्ही ते रस्त्याची मोजणी करून देऊ, मोजणीसाठी आम्ही अर्ज केलाय. तुम्ही 5 वर्षापासून काय केलं? मग तुम्ही 5 वर्ष का झोपले होते का तुम्ही सरकार? आम्ही 5 वर्षापासून मागणी करतोय ना या रस्त्यासाठी. मग 5 वर्षात तुम्हाला रस्ता सापडला नाही, तुम्ही आता कशाला देणार? आम्ही आंदोलनाला बसल्यावरच तुम्हाला जाग येते का? तुमची मूळ मागणी काय आहे? मूळ मागणी माझी आता सध्याला रस्ता खुला करून देण्यात यावा आणि त्या शेतकऱ्यांना जर पाहिजे रस्ता नकाशाप्रमाणे पाहिजे, तुम्ही तशी मागणी करा, त्याप्रमाणे त्यांना करून द्या रस्ता. पण शासकीय रस्ता खुला करून द्या आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.